महाराष्ट्रासाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरलाय, कारण राज्यातील विविध रस्ते अपघातांमध्ये एकाच दिवशी 10 लोकांचा बळी गेलाय। जळगाव, गोंदिया, लातूर, लोणावळा आणि रायगड येथे झालेल्या या जीवघेण्या घटनांमुळे अनेक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यामुळे तयारीला वेग आलाय। 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। यावर्षी एकाच आठवड्यात अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून रवी भवन मधील मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासस्थान स्वागतासाठी सज्ज होत आहेत। नागपूरमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनात पत्रकारांना वार्तांकनाचा त्रास कमी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेचे संपूर्ण कामकाज यंदा प्रथमच थेट लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार आहे। नागपुरात झालेल्या बैठकीत विधानसभा सचिव विलास आठवले यांनी याची घोषणा केली आहे। नागपूर शहरात पोलीस असल्याचे भासवून दागिने व रोकड लंपास करणाऱ्या कुख्यात इराणी टोळीतील बाघर मेहमूद अली याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे। त्याचे साथीदार मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव येथील भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना मगरगंज नजीक शनिवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। पुणे येथील थेऊर फाटा परिसरातील बेकायदेशीर गुटखा कारखान्यावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा आणि साहित्य जप्त करण्यात आलं असून कारखान्याच्या मालकासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सध्या हवाई प्रवासाचे दर प्रचंड वाढले असून मुंबई बंगलोर या मार्गाचे भाडे 40,000पर्यंत तर मुंबई चेन्नई हैदराबाद आणि कोलकाता मार्गांचे भाडे 50,000च्या घरात पोहोचले। कोणत्याही वेळेचे तिकीट तपासले तरी नियमित दरांच्या तुलनेत किमान 3 पटीने वाढ दिसून येत आहे। उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह बोलल्यामुळे मनसेच्या सतीश पाटील या पदाधिकाऱ्याला आईसमोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मोठी मागणी केली आहे। त्यांच्या या मागणीला सत्ताधारी आणि विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। चरहोली येथे भोसले वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती गुरुवारी सकाळी उघडकीस आली। अमोल कुंडले यांच्या घराजवळील शेतात एका कुत्र्याचा अर्धवट अवस्थेतील देह पाहून बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे। पुणे बस संचालनासह आगारात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या आणि थुंकणाऱ्या चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांवर पीएमसी प्रशासनाने दंडाचा बडगा उगारलाय। पीएमपीची प्रतिमा मलिन होईन असे कृत्य करू नका। पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी चालक वाहकांच्या अशा कृत्याबाबत नाराजी व्यक्त करत अशा सेवकांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित सर्व याचिकांवर आता केवळ मुख्य न्यायमूर्तींपुढेच सुनावणी होईल असं शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलंय। लातूरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय। कार इतक्या वेगाने होती की ती ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली। कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। सरकारी महामंडळातील 300 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांसह 9 जणांवर आरोप निश्चित केले। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार आहे। टीईटी अनिवार्यतेविरोधात विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 400 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक सहभागी झाले होते। दरम्यान विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढलाय। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ओक यांनी भारतातील प्रचलित अंधश्रद्धांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। ओक म्हणाले की सर्व धार्मिक प्रथांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे आणि भारतातील प्रचलित अंधश्रद्धेचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे। इंडिगोची विमानं जमिनीवरच आहेत। एकामागून एक उड्डाणं रद्द होत आहेत। विशेष म्हणजे या करदात्यांकडे ढुंकूनही पाहायला सरकार दरबारी कुणालाच वेळ नसल्याचं दिसून येतंय। फ्लाईट रद्द होण्याचा आज 5वा दिवस आहे, तरीही परिस्थिती कोणतीही सुधारणा झालेली नाही। पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील एका शहरात रात्री उशिरा सलग 5 दुकानांवर दरोडा पडला। एका दुकानात चोरांच्या टोळीने कॅश बॉक्समधून सर्व पैसे काढले। त्यापैकी दुकानात भगवद्गीता ग्रंथ चोरांना दिसला। चोरांनी त्यावर चक्क 50 रुपयांची नोट ठेवली आणि पोबारा केलाय। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका शाळेत परीक्षेदरम्यान 6वीत शिकणाऱ्या अमेय सिंगचा मृत्यू झालाय। अमेयला न्यूरोलॉजिकल आजार होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते।
तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. दुपारी 12 वाजता कुराण पठण केलं जाईल, त्यानंतर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. आमचे समर्थक विटा घेऊन निघाले आहेत असे हुमायूं कबीर म्हणाले होते. इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये एमी बार्न्स या महिलेला तिच्या पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी तिला वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र पाठीचं दुखणं खूप वाढल्याने तिने वेदना कमी करण्यासाठी चुकून अनेक पेन किलर्स घेतल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झालाय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय की भारत आणि रशियामधील वाढत्या सहकार्याचा उद्देश अमेरिकेसह कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणे हा अजिबात नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. शुक्रवारी रात्री उशिरा दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सीमेवर रात्रीभर जोरदार गोळीबार झाला. या घटनेमुळे गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धविरामावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारतीय थल सेना पुढच्या वर्षांपासून आता सुमारे 1 लाख अग्निवीरांचा भरती करणार आहे. त्यामुळे ज्यांना भारतीय सैन्यात सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना रोजगारासोबत देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील 10,000 विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची संधी हुकल्याची माहिती समोर आली आहे. 2024 साली जर्मनीत राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा शासन निर्णय जारी करून सुद्धा वर्षभरात मनुष्यबळ राज्य सरकारकडून पाठवलंच गेलं नाही. नाशिक रोड पोलीस ठाण्यात शालार्थ घोटाळ्याचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी याला अटक केली आहे. या घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. मात्र तोच मुख्य संशयित असल्याचं समोर आलंय. द प्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिस्टमिक यांच्या नव्या ब्रेकिंग द प्लास्टिक वेव्ह 2025 अहवालानं जगाला धक्का दिलाय. 2040 पर्यंत दरवर्षी 280 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक कचरा पर्यावरणात सोडला जाईल असं अहवालात म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी संसदेत डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक 2025 सादर केलंय. या विधेयकात प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाच्या वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित टेलिफोन कॉल आणि ईमेल्स डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार देण्यासाठी कर्मचारी कल्याण प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव आहे. अभिनेत्री, गायिका आणि कंटेंट क्रिएटर मेघा कौर हिने मुंबईच्या लोखंडवाला बॅक रोड येथे एक स्टंट केला. या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मुंबई पोलिसांनी या विरोधात कारवाई केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झालाय. वेस्ट इंडिजने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात जेरी सांडलंय. तसेच हा सामना ड्रॉ करण्यास भाग पाडलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.